नमस्कार, मी अजितानंद साळसकर. कोकणची रंगभूमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत. आता भरलाय ठाण्यात जबरदस्त दशावतार नाट्य महोत्सव. त्या महोत्सवासाठी जमलेली ही जबरदस्त अशी गर्दी आज आहे. अमृत दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी मी आता आलो आहे ठाण्याला. पहा काही क्षणातच. नव्याने पुन्हा उमगू लागले आणि खरोखरच त्या सुखाला शोधण्याचा एक सारखा प्रयत्न करतोय. म्हणूनच निघालोय आज माझ्या देवीच्या यात्रेसाठी. मी निघालोय पण माझी जायला हवंय. काय झालं? पाय दुखायला लागले. चालून चालून थकलीस पोरी. जाणतोय तुझ्या जीवनातील माझ्या देवीची पहिली यात्रा आणि म्हणूनच कदाचित तुला थकवा जाणवते. चिंता करतो. माझ्या देवीचं नाव मुखात घे. म्हणता म्हणता माझ्या देवीची यात्रा संपत होणार आहे. पण काही क्षणासाठी तुला मला वाटावं म्हणून आपण या झाडाच्या काही क्षणी कौन सरकार? नमस्कार. जानको जी, तुम और यहाँ एक बात बताओ, इस रास्ते से किसी लड़की या औरत को जाते हुए देखा है क्या तुमने? सरकार, बराच वेळ झाला मी या मार्गात इथं बसले. पण तुम्ही म्हणता तशी स्त्री अथवा मुलगी माझ्या पाण्यात नाही देखी. कदाचित या मार्गाने गेले. इस रास्ते से तुम्ही या मार्गाने जाऊन ठीक है, तू जाओ. क्या केले मैं इस रास्ते से मुझसे झूठ. तूने तो हमें हमें मुझसे कहा मैंने किसी लड़की को नहीं देखा, मैंने किसी औरत को भी नहीं देखा. ये कौन है? सरकार, ही माझी बाळ, माझी अंबिका. हमारी संतान नहीं. तुझे तो मैं बचपन से जानता हूँ. ना तो तुम्हारी कोई औलाद है, ना ही तुम्हारी कोई संतान. ये तुम्हारी औलाद कैसे हो सकती है? सरकार, या जगात रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती कितीतरी पटीने श्रेष्ठ असतात. आणि म्हणून हिच्या जन्माचा नसना पण हिच्या कर्माचा बाप आहे. आणि म्हणूनच हिमा शिवाय हिमाची लेक अंबिका आहे. मतलब ये तुम्हारी सगी संतान नहीं है? कोणीच नाही. तो दो. काय? ये लड़की मुझे चाहिए. सरकार, तुम्ही काय बोलताय? करताय तुम्हाला मैं अच्छी तरह से जानता तुमचा हूँ. डोका ठिकाणावर आहे. मैं अच्छी तरह से जानता हूँ मैं क्या बोल रहा हूँ, क्या मांग रहा हूँ. ये लड़की मुझे चाहिए. ही माशिवाय अंबिका, या अंबिकेच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. जोपर्यंत माझ्या देवीचं दर्शन करत नाही तोपर्यंत माझी जबाबदारी पूर्ण होत नाही. अगर तू अपने हाथों से नहीं देता तो तुम्हारी जान लेकर इसे उठा के लेके जाऊंगा मैं. मग माझ्या देवाच्या लग्नाचा खेळता फेमसेपर्यंत माझ्या पोरीच्या केसाला सुद्धा हात मी तुम्हाला लावणार. खरे रूप देवाचे बोलणे कळेना. खरे रूप देवाचे, खरे रूप देवाचे, खरे रूप देवाचे बोलणे कळेना. तू सर्वेवरी तुझा वैकुंठी जाणारा. तुला हळवाया यावा, तुला हळवाया यावा. शब्द तरी कोणता ओठी ओठी सूर्य चंद्रता
चंद्रतारे आहा कुठे राजसा माझी प्रियवल्लभा कुठे राजसा माझी प्रियवल्लभा कुठे राजसा माझी प्रियवल्लभा दश दिशास पुसतो वेड्या दश दिशास पुसतो वेड्या राजसा माझी प्रियवल्लभा राजसा माझी प्रियवल्लभा कोणी माझ्या जीवनाची पूर्ण घटना चालवली एक सारखा मी माझा मधुमतीचा शोध घेतोय पण मधुमती कुठं दिसत नाही काय झालं असेल तिच्या जीवनात काय खंड असेल तिच्या जीवनात कुठं असेल माझी मधुमती कुठं असेल माझी स्वामी मधुमती हो हे म्हणतोय आज थांबवते मला स्पर्श करण्याचा अधिकार आता तुम्हाला नाही. स्पर्श करण्याचा अधिकार नाही तुमचीच होते, तुमचीच आहे, हा. तुमचीच असेल. पण यापुढे आता तुम्ही मला कधीच स्पर्श करू शकत नाही. पण का लग्नाची पहिली रात्र तुम्ही माझ्यासाठी संघर्ष करायला तयार झाला, एवढ्यात तो आला. होय तुमच्याबरोबर संघर्ष झाला, तुमच्यावर आघात केला, एवढ्यात माझ्या हाताला धरलं, ओढत परपटत घेऊन गेला आणि अकाळीची विठंबना केली. तेव्हा एकच निर्णय घेतला, हे काळवंडलेलं शरीर घेऊन पुन्हा संसार करण्यापेक्षा उंच अशा कड्यावर जाऊन आत्मनाश केला. होय स्वतःच्या जीवनाचा आत्मनाश करून आत्मा स्वरूपाने किंवा नवऱ्याला भेटण्यासाठी आली आले ते फक्त आत्मा स्वरूपाने इथपर्यंत आले. आत्मा या स्वरूपाने माझ्यासमोर प्रकट झाली. काय सत्र मला म्हणायचं आहे माझ्या आत्म्याला जर शांती मिळायला हवी तर तुम्हाला एकच करावं लागेल. तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. कोण काय केलं पाहिजे आजपर्यंत सर्व हिंदू आपली पत्नी एक यवन मिठीत घेऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी संसार करत होते. पण याच्या पुढे हे असं होऊ देता कामा नाही. याच्या पुढे तुम्ही माझ्यासाठी रडत राहायचं नाही तर लढत राहायचं. काही याचं कारण असं, माणूस जन्माला तर येताना काय घेऊन येतो, माणूस मेल्यानंतर तरी काय घेऊन जातो. माणूस मेल्यावर स्वकीय मायेची माणसं ढळढळ रडतात, स्मशान भूमीपर्यंत त्याला घेऊन जातात. जेव्हा माणूस हे जग सोडून जातो तेव्हा आप्त स्वकीय माणसं जवळ येतात, स्मशान भूमीत नेण्यासाठी तयारी, त्याला उचलतात, खांद्यावर घेतात. जेव्हा त्याला खांद्यावर घेतात ना तेव्हा त्या घरातील माणसं मोठा आक्रोश करतात, म्हणत असतात आम्ही तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. अशातच ती प्रेत यात्रा स्मशान भूमीच्या दिशेनं जाते. त्या देहाला चितेवर ठेवलं जातं. चितेवर ठेवल्यानंतर अग्नीच्या ज्वाळा गगनाला भिडू लागतात. इथे जसा तो जळू लागतो, अग्नी जशी प्रज्वलित होऊ लागते. काही क्षणानंतर जी त्याच्या घरातील माणसं रडत होती ना, इथं सरळ जळत असतं, तिथं मात्र घरातील माणसाचा रडण्याचा आवाज हळूहळू शांत झालेला असतो. याचं कारण या जगात कुणी कुणाचं नाही आणि म्हणून मरावे परी कीर्ती रूपे उरावे. माझ्या देहाला जर, माझ्या आत्म्याला जर शांती मिळायला हवी तर एकच करा, असेच न रडत राहण्यापेक्षा रडू नका. याच्या पुढे ज्या नवउद असतील त्यांच्या समोर तुम्ही पाठी
येणार प्रत्येक न वधूचा बंधू म्हणून तुझ्या पाठीशी उभा राहील आणि त्या मुलांशी संघर्ष करून मी येणारा प्रत्येक नववधूला न्याय देण्याची कृती करेन. माझी जाण्याची वेळ झाली. परमेश्वर तुला तुझे राजसा प्राप्त येणारी ते माझी प्रिय वल्लभा तुम्ही म्हणालात बरी ना. तुझे राजसा माझी प्रिय वल्लभा तुझे राजसा माझी प्रिय वल्लभा दुष्ट विरोध आणि अधर्म अत्याचाराच्या नाशासाठी तुला काय करायचं? इसे क्या हो गया अभी तक तो ये आ रही थी मेरे साथ, इसे क्या हो गया? आयुधो उदो बोला जगदम्बे आयुधो उदो बोला जगदम्बे आयुधो उदो बोला जगदम्बे आयुधो उदो बोला जगदम्बे 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 कौन हो तुम? अरे मला ओळखलं नाही. माझ्या हस्ताला धरिलस आणि तूच मला इथं घेऊन आलास. मैं तुझे हो, नहीं, मैं तो मेरी अंबिका कहाँ गई और तुम क्यों आई हो यहाँ? विश्वाची विश्वजनी आदिमाया आदिशक्ती तुझ्या नेत्रासमोर उभी ठाकली. क्या क्यों आई हो? याच्या मुळाशी कारण तूच आहे. या विश्वाच्या ठिकाणी अधर्म वाजविण्याचं कर्तव्य तू केले आणि तुझ्या सर्व नाशासाठी ही तुळजा भवानी तुझ्या नेत्रासमोर उभी टाकली तू आहे. क्या मुझे मारेगी? तू जानती नहीं मैं कौन हूँ? जली तो आग है, बुझी तो राख है, और जिस राख से बनता है बारूद वही बारूद जिसे बुरा माथा कहलाते हैं. अरे ज्या आगीची उदाहरणं या मातेला देतोय ती विश्वाची विश्वजननी म्हणजे साक्षात अग्नी स्वरूप आहे. आणि म्हणूनच सांगते हा अधर्मच थांबव आणि सत्मार्गाचं जीवनात आचरण कर. अच्छा हुआ जो खुद तू मेरे पास चलकर आई. काट डालूंगा, सबको काट डालूंगा मैं. अरे पोतराजांना छळण्याचं कर्तव्य केलंस. त्यांच्या हाती असणारी परडी तू उधळलीस. त्या परडीत असणारे कवडे म्हणजे या भवानीचा अंश होय. आणि त्याच कवड्यांना तू पायकाळी तुडविलस. या मातेचा अपमान केलाय. तुझा सर्वनाश मी करणार आहे. आज तक तेरे भक्तों को काटा है, आज तुझे भी काट डालूंगा. आहा दुर्गे दुर्गट भारी तू जमीन संसारी दुर्गे दुर्गट भारी दुर्गे दुर्गट भारी दुर्गे दुर्गट भारी तू जमीन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी दुर्गे दुर्गट भारी वारी वारी जन्म मरणाचे वारी 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 जन्म वारी वारी जन्म वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी हारी पडलो आता संकट निवारी दुर्गे दुर्गट भारी तुझ वीर संसारी आहा आई अम्बे जगदम्बे 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 या पुराण नगरात अधर्म तू माजविलास. म्हणून या पुराण नगराला या भवानीचा शाप आहे. हे पुराण नगर जळून भस्मसात होईल. भस्मसात होईल. माँ, मुझे क्षमा कर दे, गलती हो गई मुझसे. मुझे क्षमा कर दे माँ. यावेळी शरण आलास म्हणूनच तुला उशाप देतो. या पुराण नगरात
माझा एखादा जर भक्त निर्माण झाला असेल आणि त्याने एकनिष्ठपणे या भवानीची भक्ती केली असेल तर या पुरा नगर पुनश्च सुजलाम सुफलाम होईल. सुजलाम आयुधो उदो होला जगदंबे आयुधो उदो होला आयुधो उदो होला या एका असुराचा विषय नक्की आणि माझ्या भक्तांचं रक्षण करण्यास विश्वाची विश्वजननी तत्पट पण ज्याच्या सानिध्यात ती बाळ नाही म्हणून तो माझा भक्त स्वतःचं जीवन संपवू पाहतो मग त्याच्या रक्षणासाठी मला सुद्धा गेलं आयुधो उदो होला आयुधो उदो होला आयुधो उदो होला जगदंबे आयुधो उदो होला जगदंबे